हॅलो त्याचा थोडा बिसवड होता या थोडा हॅलो हॅलो हा ठीक आहे विको वाढून द्या अजून जरा समोर या महिलांना विनंती आहे थोडं समोर या त्याला भरपूर आहे थोडं समोर या या समोर थोड़ा विको मारो हरिओम तेवढा विको थोडा कमी करा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः नमामि शमीशाय निर्वाणरूपो विश्वोपत्या विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः श्रीकृष्णाय वयो नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत पुराण की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। सब संतन की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 कृष्ण गोविंद हरे राम
कृष्ण भगवान की जय, हनुमान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद नंद साईनाथ महाराज की जय। जय जय श्री राधेशा। हरि ओम। थोड़ा सा अनंत चराचरामध्ये वास करणारा अनंत ब्रह्मांड नायक चैतन्य रूपाने वास करणारा भगवान पांडुरंग ईश्वर माया रूपाने म्हटलेलं परमात्मा आधी भगवान जगद्गुरु श्री राधा भक्तीचा परम सामर्थ्य श्री हनुमंत महाराज श्रद्धा सहित सद्गुरु संत साईनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा कलश जगद्गुरु गोपाल महाराज ज्ञानीचे राजे योग्याची सुजनी साधकाचे साईबाबा माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व साधू संतांच्या चरणावरून नमस्कार करून तुम्हाला सर्व सत्यसंगीच्या चरणावरून नमस्कार करून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान साईनाथांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु साईनाथांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह साईनाथांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गेली अनेक वर्षापासून हा आनंद उत्सव त्या साधूच्या एका संतांच्या स्थानिकी प्रांगणामध्ये आपण हा सोहळा पार पडत आहोत आणि एकंदरीत या सोहळ्याला माझ्या मते 36वं वर्ष आणि या 36व्या वर्षाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली आहे. भगवान साईनाथांच्या दरबारामध्ये सद्गुरु साईनाथांच्या दरबारामध्ये आज या 36व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाच्या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाला आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. साधू संगतीमध्ये संत संगतीमध्ये संतांच्या सहवासामध्ये अनंत जीवाचं कल्याण होतं, जीवाचा उद्धार होतो, जीव परमगतीला जातो नव्हे तर हा जीव शिवतत्वापर्यंत जातो. म्हणून त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन गोड असं नियोजन असणाऱ्याची
तुमच्या सर्व सहकार्यातून श्रोतेगणांच्या सहकार्यामधून गोड असं नियोजन करण्यात आलं आहे. माझ्यावर ध्येयापासून प्रेम करणारे मला फार जणांचा परिचय नाही, पण चक्रवार शावकर असतील ते माझ्यावर हृदयापासून प्रेम करतात. गादेवार असतील हृदयापासून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांची आज उपस्थिती आहे ते म्हणजे डॉक्टर पाटील, या सर्वांचं हृदयापासून माझ्यावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या खाती या भगवान साईनाथांच्या दरबारामध्ये ग्रंथरूपी सेवेचा एक अनुसंध या ठिकाणी प्राप्त झाला. एका सांग एकामध्ये तुमचा वेळ अजिबात मी न घेता जे कथेकडे मला बघायचं आहे. कुणाचं नाव घेणं, कुणाचं खरं म्हणजे तुम्ही कधी कुणाचं उचितच नाही का, पण तरीही ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली त्यांच्यासाठी त्यांचं नामकरण माझ्या मुखातून करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या गेली 17-18 वर्षापासून पुजारी म्हणून बाबा या ठिकाणी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्व गोड मंडळी विशेष एका साधूच्या संतांच्या असणाऱ्या की दरबारामध्ये प्रांगणामध्ये श्रीमद भागवत कथा महापुराण या कथा यज्ञाची प्रारंभ तुम्ही आम्हाला करायचा आहे. आणि एका साधूच्या प्रांगणामध्ये आणि विशेष असं आहे संत समागमामध्ये आणि त्याची जोड असणार की गोड असेल त्या गोशाळेच्या माध्यमामधून आपल्याला या सर्वांच्या सहकार्यातून श्रीमद भागवत महापुराण स्तुती आज प्रारंभ करायचा आहे. तुम्हाला एक वाक्य बोलून जातो बघा, फार महत्वाचं आहे. हा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ नव्हे तर याचं चिंतन किंवा त्या ग्रंथाचं निरूपण असणार की मला तुमच्यासोबत येत्या 7 दिवसापर्यंत हा ग्रंथ मलाही ऐकायचा आहे. मला सांगायचं नाही, सांगणं थोडंसं वेगळं असतं आणि ऐकणं थोडंसं वेगळं असतं. मला कथा सांगायची नाही तुमच्यासोबत, मला कथा तुमच्यासोबत ऐकायची आहे. पण कथा ऐकताना भगवान भोलेनाथांच्या कृपा प्रसादाने, भगवान श्री साईनाथांच्या कृपाशीर्वादाने, पांडुरंग ऋषी परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने या गोड असे मंचावर ज्या ग्रंथरूपी सेवेला आपण तुम्ही आम्ही प्रारंभ करत आहोत. सेवा आहे आणि या भगवान साईनाथांच्या दरबारामध्ये, सद्गुरू साईनाथांच्या दरबारामध्ये जी सेवा तुम्हाला मला असणार की 7 दिवसाचा ओढ आणि त्या 7 दिवसामध्ये आम्हाला या गंगेमधून असणार की प्रवाहित होताना, नक्की आम्हाला असणार की प्रवाहित होताना या गंगेमध्ये आम्हाला स्नान करायचं, नाहून निघायचं. विशेषतः आहे भगवान श्रीकृष्ण कन्यांची गाथा रीती असण्याची, ही कथा रीती असणार भगवानचं चरित्राचं अनंत वर्णन करणारा हा ग्रंथ, त्याचं गोड चिंतन येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला मला ऐकायचं आहे. आणि ते कथारूपी चिंतन ऐकताना ज्या भगवंताच्या दरबारामध्ये, ज्या गोमातेच्या दरबारामध्ये ती कथा मला तुम्हाला ऐकायची आहे. आणि ती कथा ऐकताना बघा 4 थोडंसं नियम सांगतो आणि कथेला प्रारंभ करतो. बऱ्याच दिवसापासून हा कथेचा मला वाटतं अनुषंगाने 2 पर्वकाळ म्हटले कदाचित, आणि 3रा पर्वकाळापर्यंत आलेली ही कथा माझ्या पाठीला आहे. आणि त्या 3 पर्वकाळामध्ये ही कथा भगवान साईनाथांच्या दरबारामध्ये, 3 पर्वकाळावर आलेली ही कथा भगवान साईनाथांच्या गोमातेच्या दरबारामध्ये विशेषता रूप असा आहे. बघा तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की
आज अधिक मासाच्या निमित्ताने ती कथा तुम्हाला मला श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे. अधिक मासाच्या या अनुषंगाने अधिक मास याला मलमासही म्हणले, याला पुरुषोत्तम मास म्हणले नाही का, याला आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिनाही म्हणतो नाही का. मलमास एवढ्यासाठी म्हणले की हा एक वाक्य आमच्याकडे प्रचलित आहे नाही का. एक वाक्य आमच्याकडे प्रचलित आहे आपल्या, मला वाटतं आपल्या नांदेड जिल्ह्यात प्रचलित आहे. दुष्काळात केल्यावर नाही, त्याला मलमास म्हणले, याला अधिक मास म्हणले. हा अधिक मासही आहे, मलमास आहे, पुरुषोत्तम योग आहे. आणि त्या योग मार्गाने असणारी की त्याच विशेष रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैयांची गोड असणारी की कथा तुम्हाला आम्हाला श्रवण करायचं भाग्य प्राप्त झालं. तुम्ही भाग्यवान आहात ज्या श्रीकृष्ण कन्हैयांची कथा तुम्हाला मला श्रवण करण्याचं भाग्य या अधिक मासाच्या रूपामध्ये, या मलमासाच्या रूपामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. पण कथेला मला प्रारंभ करताना फार आनंद होतोय आणि त्या आनंदाचा एका 7 दिवसामध्ये तो आनंद असणाराचे दिनभर होणार आहे. पण काही नियम आहेत, 4 नियम मी तुमच्या समोर सांगतो आणि कथेला मला प्रारंभ करायचा. एकंदरीत असणार जी आम्ही ही कथा बऱ्याच दिवसापासून ऐकत आहोत. फक्त भागवत कथा चालून केलं का वेगळी कथा कधी भगवान श्रीकृष्ण कन्हैयांची वाङ्मयी मूर्ती असणारा ग्रंथ, त्याची गोड असणारी कथा गेली 36 वर्षापासून आम्ही ऐकत आहोत आणि 36 वर्षाला प्रारंभ असेल. मला वाटतं ज्या भगवान कृष्ण कन्हैयाची कथा ही आम्हाला किती वर्ष आणि ऐकायची आहे एकदाच मनाला विचारायचं. एवढी वर्ष झाली आम्ही ही कथा ऐकतोय, त्याचं फलित काय? आम्ही भगवान श्रीकृष्ण कन्हैयांची कथा गेली कित्येक वर्षापासून आम्ही श्रवण करतोय. भगवंताचं गोड चिंतन आम्ही कितीतरी वर्षापासून असताना की श्रवण करत आहोत. पण विशेष रूपानं असं आहे की त्याचं आम्हाला फलित काय, काय प्राप्ती आहे? जर याची प्राप्ती करायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बघा थोडस पाठीमागे होतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शास्त्र असं सांगतं, पुराण असं सांगतो, 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला मोक्षाची प्राप्ती. किती दिवसामध्ये? ही कथा तुम्ही ऐकू नका, मला ही कथा विस्तारित न देता तुमच्या हृदयापर्यंत मला ही कथा न्यायची. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला मोक्षाची प्राप्ती आहे, मुक्ती प्रधान आहे राजा परीक्षिताला. 7 दिवसामध्ये या जीवाला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. 7 दिवसामध्ये हा जीव शिवतत्वापर्यंत जाऊ शकतो. 7 दिवसामध्ये हा जीव शिव रूपामध्ये जाईल, यात नवल नाही तर मुक्ती रूपाने सुद्धा प्राप्त होऊ शकतो. याही पलीकडे जर जाऊन आम्ही बघितलं, याही पलीकडे आम्ही जाऊन बघितलं तर आमच्या लक्षात येईल काय, एवढा वेळ जरी आमच्याकडे नसेल तर राजा खटवांग 1 तासात त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. राजा खटवांगाकडे 1 तास उरला. 1 तास उरला खटवांग रायाची. 1 तास उरला खटवांग रायाची. 1 तास उरला खटवांग रायाची.
राजा परीक्षिताला मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी 7 दिवसामध्ये राजा परीक्षित 1 तासामध्ये खटवांग करू बघा 1 तासामध्ये खटवांगाला सुद्धा मोक्षाची प्राप्ती 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला मोक्षाची प्राप्ती आज आमच्याकडे वेळ नाही आणि कदाचित याचं आमच्याकडे वेळ नसल्यामुळं कदाचित माऊलीनं याचाही विचार केला असेल ज्ञानोपाने म्हणजे एवढाही वेळ तुमच्याकडे नसेल 7 दिवसामध्ये मोक्षाची प्राप्ती जर होत असेल एवढा वेळ आपल्याकडे नसेल कदाचित 1 तास जरी आमच्याकडे भक्तीसाठी वेळ नसेल तर ज्ञानोपाने काही पडत त्याचं वर्णन करतात देवाचे